नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये शिवजयंती झाली, खूप उत्साहानं पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचं दैवत आहे. मी तर म्हणेन मराठी माणसाचं नाही तर प्रत्येक भारतीयाचं दैवत आहे. महाराजांबद्दल आदर असणं, त्यांच्याबद्दल खूप काही आत्म वाटणं ह्यात अजिबात काही चुकीचं नाही आहे. पण शिवजयंतीचं आता जे स्वरूप होत चाललेलं आहे त्याच्याबद्दल मात्र काही नव्यानं प्रश्न उभारत आहेत. गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवाचं एकूणच बदलत चाललेलं रूप याबद्दल सुद्धा या संवाद प्रतिवादमध्ये चर्चा झालेली आहे, बोललेलो आहे. पण आज मला असं वाटलं की शिवजयंतीचं पण स्वरूप बदलत चाललंय का याचा कुठेतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आपण सगळेच जण संवेदनशील आहोत, त्यामुळं जर कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर मी सुरुवातीला क्षमा मागतो. आम्हाला कुणाच्याही भावना दुखावायच्या नाही आहेत, सर्वांच्या भावनांचा आदर आहे. पण त्याच वेळेला आपण कोणत्याही सार्वजनिक उत्सवाला विधायक स्वरूप का देऊ शकत नाही, त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करतोय आणि एकूणच शिवजयंतीच्या निमित्तानं निघालेल्या मिरवणुका ज्या आहेत त्या मिरवणुकांचं रूप बघितल्यानंतर लोकमान्य टिळकांना सार्वजनिक स्वरूपामध्ये जे सण उत्सव साजरे करायचे होते त्यामागचा हेतू, त्यामागचा विचार आणि आजची परिस्थिती हे सगळं आपण कुठे घेऊन जाणार आहोत, आपण आपल्या पुढच्या पिढीला नेमकं काय देणार आहोत. केवळ डॉल्बीच्या तालावरती नाचायचं, त्याला नाचायचा हा शब्द सुद्धा नाही, वेडेवाकडे अंगविक्षेप करायचे, याला आपण सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप का म्हणतोय. आज या एका संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मी आमच्या स्टुडिओमध्ये 3 मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो. लेटेस्ट तरुण मंडळ कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील या लेटेस्ट तरुण मंडळाची एक वेगळी परंपरा आहे, ज्याला विधायक हा शब्द पूर्ण लागू होतो, अशा लेटेस्ट तरुण मंडळाचे गजानन यादव. अशा विषयावरती बोलत असताना मी ज्यांना पहिल्यांदा हक्कानं फोन करतो आणि त्यांच्याकडनं इनपुट पण घेतो ते आमचे मित्र उदय गायकवाड आणि कोल्हापुरातील राजकीय सामाजिक चळवळीचे अतिशय उत्तम असे साक्षीदार असलेले आणि त्याच्यावरती नेमकेपणानं भाष्य करणारे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशी. नमस्कार. तिघांचे स्वागत आहे. विषय काल आपण बोललेलो होतो, आजही आपण बोलतोय. गणेशोत्सवाचं बदलतं रूप या विषयावरती आपण बोललेलो आहे. आता शिवजयंतीला आपण सार्वजनिक स्वरूप दिलेलं आहे, मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होते. आम्ही कोल्हापुरी म्हणून आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक काय वेगळा बाणा आहे, आनंद आहे त्याचा. पण एकूणच कोल्हापुरात गेल्या आठवड्यामध्ये शिवजयंतीच्या ज्या मिरवणुका निघालेल्या होत्या, शिवजयंतीच्या निमित्तानं रस्त्यावरती मंडप भरून काही रस्ते अडवलेले होते आणि त्या मिरवणुकीचं स्वरूप बघितल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार आणि आत्ता आपण जे वागतोय किंवा आपली जी काही वर्तन आहे हे काय आहे, ह्याच्यात काहीच फरक म्हणजे आपलं काही कुठं साम्य नाहीये. तुम्हाला सुधाकर पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, कारण तुम्ही याबद्दल लिहिलेलं आहे. काय तुम्हाला वाटते की एकूणच आपण आपली संवेदनशीलता हरवत चाललेलो आहे, सण उत्सव साजरा करायचे म्हणजे केवळ धांगडधिंगा असं स्वरूप येत चाललेलं आहे, याच्या मागे नेमकं जबाबदार कोण आहे? मी जे गेल्या काही 50 वर्षात शिवजयंतीचं जे अनुभवलेलं आहे ते म्हणजे दसरा हा सण कोल्हापूरचा मोठा, दिवाळी हा मोठा सण, तसं सणासारखं वातावरण या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला असायचं. म्हणजे त्या शिवाजी महाराज या नावातच असे काहीतरी स्फूर्ती आहे, बरोबर, की अगदी लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्धापर्यंतचा माणूस या शिवजयंतीच्या सोहळ्यात सहभागी होतो. थोडंसं मागं जाऊन सांगायचं असं झालं तर जिथं जिथं कोल्हापुरात गल्लीबोळ आहेत तिथं तिथं शिवजयंती साजरी व्हायची. एका टेबलवर त्यांची प्रतिमा किंवा त्यांचा अर्धपुतळा उभं करायचे, भगव्या पताका रात्रभर लावण्यासाठी आणि मुलं स्वतः ते काम करायची. मी स्वतः ते केलेलं आहे. छोटा पुतळा आणून एका टेबलावर ठेवून पताका लावायच्या आणि खऱ्या फुलांची सजावट करायची. त्यासाठी खळ गोळा करायची, सुतळी गोळा करायची, एकानं बसून कापून त्या त्रिकोणी आकाराच्या भगव्या पताका तयार करायच्या. त्यात जो एक वेगळा आनंद आणि एक हे वातावरण असायचं. त्यात दुसऱ्या दिवशी शिवजयंती कसा तो दिवस गेला हे कळायचं नाही. संध्याकाळी मिरवणुका निघायच्या. अगदी मी बघितलेलं आहे 3 चाकी सायकलवर देखील शिवाजी महाराजांचा पुतळा टेकून आणि ती त्याच्या पुढं तल्लीन होऊन नाचणारी, टिमक्या वाजवत, डबे वाजवत अशी जी नाचणारी पोरं, त्यांचा जो आनंद होता. सुधाकर राव, मी तुम्हाला सांगतो, शाहूपुरीमध्ये मला आठवतंय की त्यावेळेला आपल्याला इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचे धडे असायचे. तर आमच्या गल्लीतली काही मुलं
शिवाजी महाराजांचा अगदी छोटासा पुतळा तो एका स्टूलवर ठेवलेला आणि त्या पुतळ्यासमोर उभारून इतिहासाच्या पुस्तकातले शिवाजी महाराजांच्या धड्यांचं वाचन केलं जायचं. त्यातला जो निरागसपणा, शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दल असलेली आत्मीयता आणि खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी करण्यासाठी आतून येणारी ती ऊर्जा असायची. आताची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा कुठनं येते हा सगळ्यात मुळात प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की ह्या प्रत्येकाच्या मनात दडलेला जो शिवाजी आहे त्याच्याबद्दलच्या भावना व्यक्त करायला संधी शिवजयंतीला आपल्याला मिळायची आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ती व्यक्तही व्हायची. म्हणजे गल्लीतला लहान मुलगाही म्हणजे जो आत्ता रस्त्यावर आलाय, चालायला लागलाय, त्याला देखील शिवाजी महाराज म्हटले की आपण जय म्हणायचं हे कुणी सांगायला लागायचं नाही, आपोआप कळलंही जायचं. त्यामुळे शिवजयंतीचा जो काय एक सण म्हणूनच कोल्हापूर परिसरात साजरा होत होता. मी तर असं बघितलं की याची मिरवणूक निघायला सुरुवात कधी झाली तर मी 100% शिवाजी तरुण मंडळाला त्याचं एक श्रेय देतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवजयंतीचा एक सप्ताहच ते साजरा केल्यासारखी परिस्थिती होती. म्हणजे शिवाजी तरुण मंडळ समोरच्या त्या हॉल रस्त्यावर मांडव घालून इतके चांगले वक्ते इथं कोल्हापुरात 10 दिवस येत होते आणि प्रत्येक दिवसाला असा काहीतरी कार्यक्रम व्हायचा की पुन्हा आणि 10 दिवसानं शिवजयंती आहे त्याची उत्कंठता वाढत जायची. अशी सगळं ते वातावरण होतं आणि त्याला साजेशी अशी एकच मिरवणूक कोल्हापूरसाठी त्या काळात हो, बैलगाड्या, त्याला बांधलेले ऊस, त्याला बांधलेली कर्दळीची पानं, त्याला बांधलेले म्हणजे हातानं रंगवलेले, मी सांगतो हातानं रंगवलेली जे बोर्ड आहेत त्याच्यावर सामाजिक ज्या काही प्रश्न असतील त्याला फोडलेली वाचा, अशी ऐटदार मिरवणूक निघायची की आपणही त्यात भारावून जाईल असं सगळी परिस्थिती. तुम्ही इतिहासातली ही सगळी ह्या आठवणी सगळ्या सांगितल्यात, वर्तमानाबद्दल पण बोला. आता तोच बदल कसा होत गेला हे म्हणजे हा बदल जो आहे या अशा पद्धतीच्या मिरवणुका, त्यातला तो मोठ्या साऊंड सिस्टीमचा जो अतिरेक हे गेल्या 8-10 वर्षातला आहे. 8-10 वर्षातला हा खूप एक वेगळा बदल असा होत गेला. आणि शिवजयंती मी त्या जी अशा पद्धतीने जरी साजरी करत असली तरी त्या मुलांच्या शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आदर आहे का नाही तर जरूर आहे. एकजूट नावाचा प्रकार कोल्हापुरातला त्या मुलांच्याकडे आहे का नाही, अगदी जरूर आहे. संकटाच्या काळात धावून जायचं जी एक कुठेही शिकवायला लागत नाही अशी एक कोल्हापुरी भावना त्या सगळ्या तरुणांच्यात आहे. पण त्याला एक वेगळी अशी जोड लागली गेली की आता आमचा पुतळा किती मोठा, आमचा देखावा किती चांगला, किंवा आमच्या शिवाजी महाराजांच्या त्या प्रतिष्ठापनेच्या वेळा आपण काय केलं याच्याही पेक्षा आपल्या मिरवणुकीला किती लोक येतात, म्हणजे मुलांची गर्दी किती होते आणि आपण काय म्हणायचं ते साऊंड सिस्टीम किती मोठ्या पद्धतीची लावली जातो याच्यावर शिवजयंतीची ते वातावरण ठरवलं जाते की अशी झाली शिवजयंती तर तीच मोठी आणि कोल्हापुरात मोठी करायची असेल तर या पद्धतीनंच करायला पाहिजे. अशा स्वरूपांचा काही पेटापेटात काही तालमीत असा एक ईर्ष्या सुरू झाली. ईर्षेने शिवजयंती साजरी व्हावी का, जरूर व्हावी, पण अशा पद्धतीची त्याला जो साऊंड सिस्टीम आणि अगदी विक्षिप्त अंग विक्षेप करून होणारं नृत्य हे नसावं. सगळ्यात म्हणजे यावर्षीच्या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराजांच्या समोर आपण कोणती गाणी लावतोय याचंही कुणाला भान नव्हतं. म्हणजे वारंवार पुन्हा की गणेशोत्सवाच्या वेळी पुन्हा हाच प्रश्न येतो, गणपती आपण देव मानतो, त्या देवाच्या समोर आपण काय गाणी लावतोय, किती अचकट बिचकट नाचतोय. गजानन सर तुम्हाला विचारायचंय, तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सहभागी होता. कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये यंदा लेटेस्ट तरुण मंडळ कोणता देखावा सादर करणार याची उत्सुकता असते. नक्की. तुमच्याकडे कधी असा प्रश्न येत नाही की नाही आपण पण डॉल्बी आणायची, आपण पण दंगा करायचा, दादा आम्हाला काय बाकी माहित नाही, असं तुम्हाला कोण सांगायला येत नाही? नाही, मुळात काय झालं, कोल्हापूर ही कलेची नगरी आहे आणि त्या पाठोपाठ आमच्या परिसरात राहणारी सगळी जी आर्टिस्ट लोक होती त्यांचा मंडळानं आम्ही उपयोग करून घेतला. म्हणून त्यात मुळातच माझे वडीलच नंबर 1चे आर्टिस्ट होते, चांगले JDR चालता मुंबईला, आणि ते पापाश्रीला सर्व पूर्वीची मेळावे कलापथक असायची, वडिलांच्या दुकानात आर्टिस्ट लोक येऊन राहायचे बसायचे. आणि त्याबरोबर कधी आम्ही जी मंडळी आमच्याबरोबरची मोठी होती आमच्या मंडळामध्ये, त्या मंडळांच्या डोक्यात एकच झालं की आपण सजीव देखावा करायचा. आणि सजीव देखावायची परंपरा चालू केली, ती जवळजवळ आज 38 वर्ष झालं चालू आहे. मिरवणुकीचा मी विषय ज्यावेळेला मी घेतला त्यावेळेला मी ज्यावेळेला कोल्हापूरला काही मिरवणुका बघितल्या की पद्धत मिरवणुकीची,
की वाटलं की बाबा आपण एक प्रबोधनातून काय करता येईल आपल्याला, त्या पद्धतीने मिरवणुकीचा आम्ही विषय घेत आलो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना आज तागायत डॉल्बीचा विषयच कधी आला नाही, लवलेश मी शिवला नाही. त्यांना एक आवड की बाबा आपली मिरवणूक आणि आपला देखावा हे चांगल्या पद्धतीनं होतंय आणि त्याच्यात उत्साहानं भाग कसा घ्यायचा. सांगायला मला एक गोष्ट आनंद वाटेल की कोल्हापुरात आमच्या मंडळात एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांना ड्रेस कसला आहे ते आज ताब्यात माहिती नसतं. बर, ज्या दिवशी ड्रेस ताब्यात मिळेल तेव्हा कळते की धोतर आहे का ड्रेस आहे, पॅन्ट आहे, हे आज वैशिष्ट्य आहे. पण मग तो खरं स्वीकारतात सगळे, स्वीकारतात आनंदानं आणि त्याची वर्गणी देतात, मुळात वर्गणी देतात खुशीनं. कारण का त्यांना माहिती आहे मंडळाला लोड करायचं नाही. सांगायचं तात्पर्य काय, डॉल्बीपासून कधीही मंडळाचा विषय निघाला नाही. आम्हाला विषय पुढच्या 40 वर्षाचे म्हणला तर तुम्हाला 40 वर्षाचे विषय आमच्याकडे. क्या बात आहे. आता आमची फक्त एकच इच्छा आहे की कोल्हापुरात ज्या पद्धतीने शिवजयंती उत्सव गणेशोत्सवमध्ये जे काय डॉल्बीचा प्रकार होते त्याला खरोखर मी 2 वेळा मला वाटते व्यासपीठावर दक्षता कमिटीच्या मीटिंगमध्ये मी बोललोय. प्रत्येक तालीम संस्थानं जर मनात आणलं तर तालीम संस्थांच्या बी परिसरात चांगले आर्टिस्ट राहिले आहेत, लोक चांगले राहिले आहेत, त्यांचा उपयोग करून तिने जर चांगल्या पद्धतीने चित्र उभा केले तर कोल्हापूरला एक वलय असं होईल की जसं दिल्लीला परेड निघते 26 जानेवारी 15 ऑगस्टला त्या पद्धतीचं वातावरण होईल आणि कोल्हापूरचं नाव मोठं होईल. तुमचे विचार खरंच इतके चांगले आहेत की ते सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे. बरोबर. पण आता प्रॉब्लेम काय झालाय की कोणतीही मिरवणूक म्हणजे डॉल्बी शिवाय ती पूर्णच होऊ शकत नाही. धांगड धिंगा आणि कांठ्या बसवतील असा आवाज असला पाहिजे तरच आमची मिरवणूक निघाली, अशी मानसिकता तयार होत चालली आहे. मला तुम्हाला तेच विचारायचं की तुमचे कार्यकर्ते डॉल्बीचा कधीही आग्रह धरत नाहीत, अट्टहास करत नाहीत, मग तुमच्यासारखा विचार इतर तालीम संस्थांमध्ये का रुजत नाही? तिथं काय प्रॉब्लेम? त्याला कारण म्हणजे पूर्वीचे वस्ताद लोक नाहीत असं म्हटलं तर काय वावगं होणार नाही. पूर्वीचे जे अध्यक्ष किंवा वस्ताद लोक होते एक दरारा असायचा किंवा ऐकण्याची पद्धत होती. आता काय झालं की रामभाऊ चव्हाण, आपले खराडे साहेब होते, सकरभाऊ खराडे होते, बोंद्रे दादा होते किंवा बालगोपालला बरोबर आहे. त्यामुळे काय झालंय आत्ताच्या तरुण पिढीला काय झालंय की कष्ट जास्त नको आहे. त्यांना डॉल्बी आणला, गणपती बसवला तेवढा किंवा शिवाजीची मूर्ती आणली, बाबा त्या गणेशोत्सव असू दे, धार्मिक सण किंवा शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वातावरणात कशा पद्धतीने मिरवणूक काढायला पाहिजे त्याचं तिने पहिल्यांदा अभ्यास करायला पाहिजे. खरोखर आत्ताच्या तरुण पिढीला 100% मी कधीही चुकीचं म्हणणार नाही. कारण त्यातली काही तरुण पिढी काशीद सर तुम्हाला सांगायला हरकत नाही, गड किल्ले स्वच्छ करायला बी जातात, किती चांगले चांगले उपक्रम करतात तरुण पिढी आणि त्यांच्याकडे व्हिजन आहे पुढचं. नाही पण हे असे विधायक काम करणारे जे लोक आहेत ना ते या मिरवणुकीमध्ये येतच नाही. ते म्हणतात नको. म्हणजे मला पुन्हा एकदा जबाबदारीने बोलायचंय की शांतताप्रिय समाज हा आता हळूहळू अल्पसंख्याक होत चाललेला आहे. आणखीन कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला डॉल्बी गाऊन नाचायचे असं म्हणणारे आता वाढत चाललेले आणि त्यामुळे विधायक उपक्रमांचा आवाज कमी होत चाललाय का असं वाटतं. काय झालंय, एखादा उत्साह असला की आनंदानं आपल्या भागातल्या महिला वर्ग किंवा नागरिक भाग घेत होते. आता त्याच्यामध्ये सामील ते होत नाही, त्या वातावरणाला या डॉल्बीच्या वातावरणात सामील होत नाही. पण आता गेल्या 38 वर्षात तुमच्या तालमीमध्ये कधीही कुणी डॉल्बीचा आग्रह धरला नव्हता? नाही, कधीच नाही धरला. म्हणजे चर्चा पण नाही, नाही चर्चा बी नाही, विषय बी नाही. आणि कोल्हापुरात अशी तालमी मंडळं आहेत चांगलं विधायक काम करणार आहेत. शाहूपुरी विवेक मंडळ आहे, संभाजीनगर आहे, अशी भरपूर आहेत की चांगलं. मरगाई गल्ली सुद्धा चांगलं काम करते. पण जी कामं खरोखर चांगले करतात त्यांना ते मिरवणूक त्या पद्धतीनं किंवा देखावा त्या पद्धतीने ते चांगलं करतात. उदय, तुम्ही पण आता गेले कित्येक वर्ष गणेशोत्सवाच्या मिरवणुकांचे साक्षीदार आहात. आता शिवजयंतीचं बदलतं स्वरूप या विषयावर काल रात्री पण आपण बराच बोलत होतो. काय तुम्हाला वाटतं की हे सगळं आपण घेऊन नेमकं कुठल्या दिशेने निघालेलो आहोत? म्हणजे मला नेहमी असं वाटतं बरं का दादा, काही वेळेला आम्ही कोल्हापुरी जगात भारी याचा अतिरेक व्हायला लागलाय का आपल्याकडनं आणि आपण त्याला नको इतकं ग्लोरिफाय केलंय का आणि त्यामुळे आपण जे करतोय ते फार भारी आहे असं सगळ्यांना वाटायला लागले. आपल्याला खरं तर कुणीतरी भानावर ताळ्यावरती आणण्याची गरज आहे. मगाशी सुधाकर म्हटले तसं एक उत्साह असायचा. म्हणजे आम्ही उत्सवप्रेमी नक्कीच आहे, उत्साही पण आम्ही आहे काय. पण सगळ्यात महत्त्वाचं कालची आणि मिरवणूक आणि आजची मिरवणूक यातला फरक काय तर एक मला फक्त ॲड करतो. मगाच्या चर्चेमध्ये शिवजयंतीची तारीख कोणती ह्याच्यावरती एक वाद होता. शिवजयंती कधी करायची? कोल्हापुरात 19 फेब्रुवारी शासनानं डिक्लेअर केलेल्या तारखेला पण शिवजयंती होते आणि अक्षय तृतीयेला सुद्धा होते, म्हणजे द्वितीयेला सुद्धा होते. तर हे 2 दिवस असल्यामुळे शिवजयंतीची त्याच्यातली तेढ आणखीन जरा जास्त वाढली आहे. खरी शिवजयंती आम्हीच करतो असं
किंवा परंपरा आमच्याकडेच आहे फक्त असा एक आविर्भाव आहे. तर कधीतरी सगळ्या तरुण मंडळांनी, सगळ्या राजकीय नेत्यांनी, सगळ्या समाजातल्या चांगल्या घटकांनी एकत्र येऊन एकच तारीख नक्की करावी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, शिवजयंतीच्या दिवशी मिरवणूक काढणं, शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढणं. तिसरा, ह्या वेळेला आणखीन एक प्रकार बघितला, उपनगरांमध्ये पण मिरवणुका निघाल्या. नाही, त्याचं कारण काय आहे? कारण त्याचं त्यांना कारण आहे mainstream मध्ये की येता येतं. यावेळेला पोलीस दलानं पण प्रत्येक एरिया वाईज शिवजयंतीच्या मिरवणुका काढण्यासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या. त्यामुळं कसबा बावड्यामध्ये एक दिवस मिरवणुका, राजारामपुरीतली एक दिवस मिरवणूक, महाद्वारावरती निघाली एक मिरवणूक. म्हणजे काय आहे, पोलीस दलानं काय केलं, आपल्यावरचा ताण कमी व्हावा, त्यांच्याकडे मनुष्यबळ अपुर आहे, आणि त्याच वेळेला शहरातल्या सगळ्या रस्त्यांवरती एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून असं प्रत्येकाला वाटून दिले दिवस. पण आता याचं स्वागत करायचं की डोकं आपटून द्यायचं कळत नाही. कारण रोज एका कुठल्या तरी भागामध्ये ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये मी अगदी जबाबदारीने सांगतो की हॉकी स्टेडियम चौकापासून गोखले कॉलेज पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या शुक्रवारी. त्याच वेळेला त्या क्रशर चौकामध्ये एक मंडळानं असं स्टेज उभा केलं होतं की त्यामुळे संपूर्ण ट्रॅफिक जाम होतं. ट्रॅफिक पोलीस सुद्धा हतबल झालेले होते. आणि त्या हॉकी स्टेडियमच्या चौकामध्ये एक ॲम्ब्युलन्स जवळपास 20 मिनिटं अडकलेली होती. एकीकडे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, आणि आपण आता लोकांची अशा पद्धतीनं अडवणूक करतोय, याचं भान आपल्याला कधी नाही. आता तुम्ही जो म्हटलं, तो पोलिसांनी निर्णय कधी आणि कोणाबरोबर घेतला आणि त्यांना कुणीही सुचवलंय ह्याचा पत्ता लागत नाही. हे त्यांनी त्यांची सोय बघितली. माझं म्हणणं, पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं आणि समाजातल्या जबाबदार जी तालीम संस्था मंडळं आहेत त्या लोकांनी एकत्र होऊन याची एक संहिता ठरवायला लागेल. मला उद्याराव खरं आपण परखडपणे बोलूया. मला सांगा, गणेशोत्सवच्या अगोदर दक्षता समितीच्या बैठका होता, बरोबर, काय त्याचं आउटपुट निघतं? नाही, काय करायचं नाही एवढं तरी. ज्यांची खरोखर गरज आहे मिटिंगला, ती मंडळांची प्रतिनिधी कमी हजर असतात. त्यांनी बी हजर राहायला पाहिजे मुळात. म्हणजे जेणेकरून प्रशासन काय करते, प्रशासनाचं सूचना काय आहेत, त्या अंमलात कशा आणायला पाहिजे, ह्या बी गोष्टी करतात. प्रशासन शेवटी प्रशासन कोणासाठी आहे? जनतेसाठी आहे. त्यांचा उद्देश काय असतो? उत्सव मिरवणूक चांगल्या पद्धतीने निघू दे, गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने पार पडू दे, शिवजयंती पार पडावी, ह्या पद्धतीने असते. आता मगाशी काशीद सर बोलले की पहिली शिवाजी तरुण मंडळानं मिरवणूक चालू केली. बरोबर आहे, त्यांची सुरुवात झाली, मंगळापेठची झाली, आणि आता त्याच्यानंतर काय झालंय, गेल्या 4 वर्षांचं पूर्वीचे चित्र नव्हतं. 4-5 वर्षामागे आता 5 वर्षात असं चित्र झाले. प्रत्येक पेठेची प्रत्येक मिरवणूक चांगला उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक होती, तरुणाला आनंद आहे, जी गल्लीबोळात होती ती एकत्र होती, पण त्याला विधायक स्वरूप यायला पाहिजे. पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, अगदी आपण परखडपणानं बोलूया, आणि हे आपल्याला प्रश्न आहेत बरं का, आपण इतरांना विचारत नाही. मिरवणूक काढल्यानंतरच आपल्याला आदर किंवा आनंद मिळतो का? नाही, अनेक चांगले उपक्रम करू शकतो आपण, आणि मिरवणूक सुद्धा काढू देत. काय त्याच्याबद्दल मिरवणुकीचं स्वरूप काय आहे? आपण बघतोय आपल्या टीव्हीच्या पडद्यावरती, ही या वर्षीची कोल्हापुरातील शिवजयंतीची मिरवणूक आहे. वास्तविक विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे, वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे की अशा पद्धतीची डॉल्बी, ज्याचे 100 डेसिबलच्या पुढे आवाज जातोय, तो तुमच्या कानाच्या पडद्याला हानिकारक आहे. जे लेझर लाईट आपण बघतोय त्याच्यामुळे अंधत्व येऊ शकतं. मोबाईलचा कॅमेरा बंद पडतो, आमचे जे व्हिडिओ शूटिंग करणारे कॅमेरे असतात त्याच्यातले CCD उडतात. इतकं सगळं होत असून त्याचा मानवी आरोग्यावरती एवढा परिणाम होतो हे माहीत असून सुद्धा आपण आता डॉल्बीचा आणि अशा पद्धतीच्या लेझर लाईटचा इतका अतिरेक करतोय, आणि त्याच्यातून आपण कितीतरी रस्ते ब्लॉक करतोय. त्याच्यातून होणारी लोकांची जी गैरसोय आहे त्याच्याकडे आपण लक्षच देत नाहीये. सो मिरवणूक काढावी का? जरूर काढावी, पण त्या मिरवणुकीचं स्वरूप काय असावं? आणि मिरवणुकीच्या पेक्षा सुद्धा का नाही प्रत्येक मंडळ ठरवत की मी माझ्या भागामध्ये CCTV लावणार, मी माझ्या भागामध्ये प्रत्येक सार्वजनिक उत्सवाच्या वेळेला किमान 100 झाडं लावणार, त्या झाडांच्या भोवतीनं ट्री गार्ड लावणार. आपण चांगलं काही करू शकतो. हे सगळं करायला सुद्धा तयार होतील, त्याच्याही काही प्रॉब्लेम नाही. मुळात मूळ मुद्दा काय आहे की मिरवणूक काढायची की नाही काढायची ते काढायची, त्याच्याबद्दल काही दुर्मत नाही. 100% मान्य. मिरवणुकीचा दिवस नक्की करावा, मिरवणुकीत काय असू नये हे नक्की करावं किमान शिवाय. कारण मगाशी सुधाकर म्हणत होते त्यावेळेला लेझिम आम्ही कधी शिकलो, आम्ही मिरवणुकीतच लेझिम शिकलो, आणि अजूनही मला वाटतं आम्ही दरवर्षी न चुकता गणपतीच्या मिरवणुकीत लेझिम खेळतो, दरवर्षी खेळतो. दुसरी गोष्ट, मग सगळ्यांनी लेझिमच खेळावा असा माझा बिलकुल आग्रह नाही आहे. जे काही नव्याने आलेली काही जे नृत्य प्रकारातला सुद्धा चांगला जर क्रिएटिव्ह असेल, काही फ्युजन असेल तर तेही आम्हाला मान्य आहे एका वेळेला. पण शिवजयंती ही एक पारंपरिक वाद्यांचा त्याच्यामध्ये मेळ आहे. अनेक फोकमधली कितीतरी साधनं आहेत.
चांगले ढोल पण का अट्टहास का? मिरवणूक म्हटल्यावरती मला नाचायचंय हा अट्टहास का? यांच्या मिरवणुका निघतात लेटेस्ट तरुण मंडळाच्या, काही चांगलं करू शकत नाही का? मला काय वाटतं, नेहमी खरे बोलावे हा सुविचार म्हणून सगळ्यांना मान्य आहे, पण जे खरे बोलत नाही, जे खोटच बोलतात त्यांच्याबद्दल काहीतरी करायला. मिरवणूक या शब्दामध्ये सगळ्यात त्या शब्दातच आहे की आपल्या राजाला, ज्याच्याबद्दल आपल्याला प्रचंड आमची अस्मिता आहे, जो आदर आहे, आमचा अभिमान आहे, त्याला घेऊन मिरवायचा आहे. 100% राजाला घेऊन मिरवायचं आहे. आणि त्या राजाला मिरवताना त्याचा अपमान होऊ नये हे बघायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसह सर्व महापुरुषांच्या जयंतीला ज्या आपण मिरवणुका काढतो त्याच्याबद्दल दुमत नाही. प्रश्न आहे त्या मिरवणुकांचं स्वरूप काय होत नाही, आणि म्हणून मग जर स्वरूपावरती आपल्याला कंट्रोल ठेवता येत नसेल. शिवाजी महाराजांची मिरवणूक असू दे, संभाजीराजांची मिरवणूक असू दे, आंबेडकर जयंतीची मिरवणूक असू दे, ज्या पद्धतीने पारंपरिक वाद्यात व्हावी, बरोबर, सर्वात महत्वाची. आणि जर त्याच्या पुढे जाऊन जायचं आहे तर मला तर असं म्हणेन की त्या डॉल्बीला एवढा पैसा घालण्यापेक्षा तामिळनाडू, केरळची चांगली पथकं आणा, लोकांना कोल्हापूरचा एक वेगळ्या पद्धतीने दाखवा, त्याचा उपयोग लोकांना बघायला मिळेल. काय तर लाठी काठी मर्दानी खेळ हे मिरवणुकीत कायम आपलं कोल्हापूरचं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे, ज्याला केरळसारख्या ठिकाणी आता म्हटले तसं की तिथं गेलो तर ते त्यांची आर्ट म्हणून दाखवतात, पैसे घेऊन तिकीट घेऊन दाखवतात. आमची सगळी पोरं म्हणजे कोल्हापूर शहरात जेवढी मिरवणुकीत नाचणारी पब्लिक आहे तेवढंच पब्लिक आमचं लाठी खेळणारं पब्लिक आहे. आम्ही ह्याचा डिस्प्ले जर केला तर संपूर्ण जगाला एक वेगळे पण आमचं दाखवता येईल, एवढे मर्दानी खेळ आणि आपलं पारंपरिक ह्याच्यामधला आपली खरं तर कपॅसिटी आहे आपली ती, आणि ती क्षमताचं सादरीकरण करायला एक चांगली संधी शिवजयंतीची मिरवणूक असू शकते. शिवजयंतीची जर हे एकी बघा एक्झूटल्या इतकी चांगली शिवजयंती ते निमित्त ठरत होतं की मी त्या ज्या मिरवणुकीत सहभागी झालो शिवाजी तरुण मंडळाचे, तर त्यात बाप आहे, मुलगा आहे, नातू आहे, अशी 3-3 पिढ्याची माणसं त्याच रसरशीत उत्साहानं सहभागी व्हायची. कुठलंही वाद्य नसायचं. वाद्य काय असायचं? धनगरी ढोल असायचा, लेझिम असायचं, मर्दानी खेळायची प्रात्यक्षिका असायचं, बाकी काही नाही. आणि सगळे अगदी त्या मिरवणुकीत फक्त जयघोष इतक्या टिपेला पोचलेला असायचा, त्याच्या आधारावर ती मिरवणूक पूर्ण व्हायची. पण दुर्दैवानं तुम्ही हे वाक्याची सुरुवात करताना मी या मिरवणुकीमध्ये सहभागी होत होतो असा भूतकाळ केलेला आहे. आपण वर्तमान काळ आणि इथून पुढे आपण नेमकं आपल्या पुढच्या पिढ्यांना काय देणार आहोत याच्यावर विचार करणार आहे का नाही? बुधवार पेठेच्या मिरवणुकीत मी सांगतो त्या भागातल्या सगळ्या भगिनी 1 वर्ष 9 वारी साड्या नेसून सहभागी झाल्या होत्या. त्याही तसंच आजी असेल, सून असेल, नात असेल, इतक्या पद्धतीनं त्याला एक असा एक जिव्हाळ्याचा, आपसातल्या जिव्हाळ्याचा आणि पेठेच्या एकजुटीचा त्याला वलय असायचं आणि त्यात ती साजरी व्हायची. पण मला माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की सगळेच त्या तालमीचे असतील, त्या पेठेचे असतील, सगळेच काही या काय म्हणतात ते साऊंड सिस्टीम म्हणतो मी, की त्यांना मान्य आहे असं अजिबात नाही, त्यांना सगळ्यांना मान्य आहे. पण एक गट इतका तीव्र स्वरूपाचा त्या तालमीत, त्या पेठेत, त्या गल्लीत, त्या उपनगरात इतक्या तीव्र ताकद, त्याची ताकद एवढी झाली की ज्येष्ठ माणसांना, मी मगाशी तेच म्हटलं, विवेकाचा आणि विधेयकाचा आवाज क्षीण होत चाललेला आहे आणि डॉल्बी पाहिजे असा अट्टहास करणाऱ्यांचा आवाज वाढतोय. आणि दुर्दैवानं सगळीकडेच ते आहे, जे काम करत नाही ते मोठमोठ्यानं बाता मारत असतात, जे काम करतात ते शांतपणे आपलं काम करतात. आज कोल्हापुरातील सगळ्या तालमीतली ज्येष्ठ मंडळी आहेत, पण ती यामध्ये सहभाग घ्यायला कमी पडतात आणि त्यांची तयारी होत नाही. कारण हे जे आत्ताचे जे वातावरण आहे की बाबा चांगलं प्रबोधनात्मक करावं काय तर, की त्यांचा उद्देश तो मुलांचा नसतोच. मुळात त्यांच्या डोक्यात काय ते वेगळेच विचार असतात, जे चांगल्या पद्धतीने विचार आपण आता सगळे जे बोलतोय की नाही हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आता आपण खरोखर आत न बोलूया, ह्याच्यात काही परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे का, चिन्ह आहे का? आपण आशावादी आहोत, सकारात्मक आहोत. मी सांगतो, एखाद्या पेठेत असं झालं असेल, कालची मिरवणूक, परवाची मिरवणूक किंवा या 5-6 दिवसात नाही गेलेला आहे, असा तिथं काहीतरी एक प्रवास त्यांना असं वाटतंय सगळ्यांना आवडले, काय अजिबात आवडले नाही. सोशल मीडियावरती शिवजयंतीचं हे बदलतं स्वरूप आहे, याच्यावरती इतकं लोकांनी भरभरून दिले, लोकांना अजिबात मान्य नाहीये. शिवाजी महाराजांच्या समोर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जे आपलं दैवत आहे त्यांच्या समोर आपण अचकट विचकट गाणी लावून काय वाटतील ती फिल्मी गाणी लावली होती आणि त्याच्यावरती त्या लेझरवरती आणि त्या लाईटवरती नाचत होते. आमचे पत्रकार येऊन म्हटले की सर, ही बातमी करायला जाणं म्हणजे स्वतः आम्हाला शिक्षा वाटायला लागली, उभारू शकत नाही त्या डॉल्बीच्या समोर आवाज. हा सगळा बाज बदलू शकतोय, 100% बदलू शकतोय. त्याचं कारण असं की कोल्हापूरकरांनी मनावर घेतलं तर तो दिवस हा पारंपरिक वेशभूषेचा दिवस असेल,
तो मर्दानी खेळाचा दिवस असेल, तो पारंपरिक वाद्याचा दिवस असेल आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचा किंवा शिवाजी महाराजांचा जे घ्यायचं आहे त्यांच्याकडनं ते पुढच्या पिढीकडे देण्याचा दिवस असेल, असं काहीतरी आपण राजारामपुरीतल्या मंडळानं काही चांगली व्याख्यानं ठेवलेली होती आणि नाटकांचं सादरीकरण केलं. मी तेच म्हणतो की या निमित्तानं आपल्याला चांगल्या पुस्तकांचं वाचन होईल, शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवणारी व्याख्यानं ठेवता येतील, काही चांगली नाटकं सादर करता येतील, ऐतिहासिक नाटकं करण्यासारखं खूप आहे. मी तरी अगदी असं म्हणेन की आजही कोल्हापूर मगाशी तुम्ही जे म्हणलात की या निमित्तानं ऐतिहासिक प्रसंगांचे चित्ररथ तयार करायचे आणि त्याची मिरवणूक काढली तर ती संपूर्ण देशामध्ये पूर्णपणे एक अभिनव आणि वेगळा उपक्रम ठरेल. आपल्याकडे खूप कलाकार म्हणजे मगाशी जसं म्हटलं की नाही तसं सगळ्याच पेठापेठांमध्ये किंवा एकूणच कोल्हापूरमध्ये भरपूर कलाकार आहेत ज्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, जे चांगलं मांडणी करू शकतात, चांगलं सादरीकरण करू शकतात. इतर शहरांना ही जमेची बाजू नाही आहे, इतर शहरांची. इतर शहरांना हायर करायला लागतात इव्हेंट. एकीकडे ही आपण सगळी सकारात्मक पॉझिटिव्ह बाजू मान्य करतोय, मांडतोय. वास्तवात काय दिसतंय? वास्तवात ज्येष्ठ माणसांचं कोणी ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. हे अगदी सत्य आहे. तुम्ही आता जाऊन एखाद्या मोठ्या मंडळाची मिरवणूक काल निघाली, परवा निघाली, 5-6 दिवसात निघाल्या, त्यांना मान्य नाही, पोरं ऐकत नाही अशा स्वरूपाचा एक अगदी क्षीण आवाज. तुम्ही मगाचपासून जे म्हणताय आवाज तो क्षीण होत गेलाय चांगलं सांगणाऱ्यांचा. पोरं ऐकतच नाहीत. त्यांच्यासाठी असं म्हणायचं आहे की आता परत खरोखर अशी गरज आहे, 9वी 10वी 11वी 12वी कॉलेजच्या मुलांना किंवा शाळेत जाऊन प्रबोधन करण्याची गरज आहे या विषयावर. कारण त्याशिवाय मला काही उलट वाटतं की आता प्रबोधन करण्याचे दिवस संपले. इतकी वर्ष प्रबोधनच करतोय, थोडा तरी आपलं काय चुकतंय हेच आपल्याला कळत नाही कोणाला, असं मला वाटतं. काही आपण कमी पडलो असा त्याचा दुसरा अर्थ आहेच 100%. शिवाजी महाराजांच्या बद्दल विचार पोचवायला आपण कमी पडलो हे आता निर्विवाद आहे, त्यात काही हे नाही. पण तरी सुद्धा माझं म्हणणं की आपण परत एकदा शिवाजी महाराजांच्यासाठीच हा प्रयत्न करायला लागेल की नाही, हे शिवाजी महाराजांच्या बाबतीत मान्य नाही आहे कारण अमुक अमुक. शिवाजी महाराज म्हणजे एखादी तेढ निर्माण करणं, एखादी ईर्ष्या करणारी निर्माण करणारी एक एंटिटी नव्हे, अजिबात नाही. हे सांगावं लागेल, सांगायला लागेल. त्याच्यातला शौर्याचा मुद्दा असेल, धाडसाचा मुद्दा असेल, पराक्रमाचा मुद्दा असेल, असे कितीतरी गुणांचे मुद्दे जे आहेत ते मांडायला लागतील. अगदी मी तरी असं म्हणेन की शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये असलेले जे मुद्दे आहेत, मग झाडांच्या बद्दलचा मुद्दा आहे, पाण्याच्या बद्दलचा मुद्दा आहे, म्हणजे जोखमीचं पाणी राखून ठेवावं असं लिहिणारा एक राजा आहे, कचऱ्याबद्दल कचरा जाळू नये असं लिहिणारा राजा आहे. असं जे आज्ञापत्रातले जे मुद्दे आहेत, किमान हेच समाज प्रबोधनाचे आहेत, ते 350 वर्षापूर्वीचे मुद्दे आजही तिथं लागू आहेत, म्हणजे चपकन लागू आहेत अगदी. म्हणजे मग तुम्ही जागतिक तापमान वाढीच्या बाबतीत बोला, कचऱ्याच्या बद्दल बोला, पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या प्रश्नाबद्दल बोला, शिवाजी हे रोल मॉडेल आजही आहे. आज हे पुन्हा एकदा सांगायला लागेल. सुधाकर सर, तुम्हाला मी सांगतो जोशी साहेब की ह्या पुढे जाऊन सांगतो की आज सध्या मी जवळजवळ गेली 7 ते 8 वर्ष झालं बेळगावची शिवजयंती पाहतो. त्या बेळगावच्या शिवजयंतीमध्ये फक्त शिवाजी महाराज, तुम्हाला मिरवणुकीमध्ये त्यांचे सगळे वेगवेगळे पैलू त्यांचे मांडले जातात आणि सगळेच चित्रत असतात. तुम्हाला एकही डॉल्बी कुठे दिसणार नाही. अरे वा. आणि सांगायचं म्हणजे एवढा सर्व हिंदू समाज, मराठा समाज, सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात आणि एवढा आनंद वाटतो ती मिरवणूक बघताना. योगायोगानं कालच ती मिरवणूक झाली आणि आम्ही काल पाहायला गेलतो ती. आणि गणेश जे गणपती शिवजयंती आपली कोल्हापूरची झाली की अक्षय तृतीयेची, त्याच्या 3ऱ्या दिवशी ती मिरवणूक असते. अच्छा. सांगायचं तात्पर्य काय, अशा पद्धतीचे जरी मी भरपूर मंडळांना आणि तालमींना सांगतोय संबंधित लोकांना की एकदा बेळगावची शिवजयंती बघून ये. तिथलं स्पिरिट महाराष्ट्र प्रश्नाचा आहे, त्याला त्यांनी ते जपलेलं आहे आणि मला शेवटच्या मुद्द्याकडे आपण येऊया. हे सगळं काही राजकीय मंडळींवर होते का? कारण कोणत्या ना कोणत्या सणाच्या तोंडावर पुढे निवडणूक आली असती, कधी जिल्हा परिषदेची, कधी महापालिकेची, कधी विधानसभेची, कधी लोकसभेची. आणि मग जो तो तरुण म्हणजे आपलं एक गठ्ठा मतदान, त्यामुळे तरुणांना दुखवायचं नाही, उलट मंडळाला हवं ते द्यायचं. ही जी काही नवीन हवं ते देणारे राजकीय नेतृत्व आहे, त्याच्याबरोबर काही दानशूर लोक पण आहेत आणि काही 2 नंबरच्या व्यवसायातले पण लोक आहेत. म्हणजे सगळा जो मिरवणुकीला किंवा एकूण सगळ्या कार्यक्रमांना मिळणारा निधी असतो तो काय एकाच ठिकाणात येतो असल्यातला फरक नाही. पण किमान राजकीय नेतृत्व जे आहे तर त्या लोकांनी तरी ठामपणे सांगायला पाहिजे की हे करणार असलं तर मी तुमच्याबरोबर नाही असं म्हणायला आता आवश्यक आहे. कारण हीच ती वेळ आहे की त्यांनी
थोपवायला तरी पाहिजेच. आपल्यापेक्षा गजाननरावांकडे मला उत्तर पाहिजे आहे, कारण ते खरे फील्डवरचे कार्यकर्ते आहेत, मंडळ सांभाळतात आणि उत्तम पद्धतीने सांभाळतात. विषय असा आहे त्यामध्ये, आत्ताच्या लोकप्रतिनिधींनी जर मनाव घेतलं तर 100% थांबू शकतं. आत्याबाईला मिशा असत्या तर आत्ताच काय परिस्थिती आहे त्यावरती मी तुम्हाला विचारतोय. लोकप्रतिनिधी थांबवू शकतील, त्यांनी करायला पाहिजे, हे सगळं आपण जे बोलतोय ना हे खूप आदर्शवादी आहे. आता प्रत्यक्षामध्ये फील्डवरती काय परिस्थिती आहे, म्हणजे तुमच्या मंडळाकडे राजकीय नेते येतात का, आणि ते तुम्हाला जर काही देणगी देत असतील तर त्याचं प्रमाण अल्प आहे. कारण काय होतंय, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेला तुम्ही उत्सव चांगला करताय, गणेशोत्सव चांगला करताय, कुठलाही कार्यक्रम चांगला करताय, तेव्हा स्वखुशीनं माणसं मदत करणारे असतात. आणि जाहिरातीच्या माध्यमातून आम्ही जे निधी गोळा करतोय त्याचं आम्हाला फळ आहे. राजकीय लोकांच्या संपर्क देणगीच्या बाबतीतला आमचा कमी आहे. आश्चर्य वाटेल गोष्ट की आम्ही कुणाच्याही राजकीय लोकांच्या दारात देणगीला गेलेलो नाही आज तागायत. आणि ह्यामुळं जो उत्सव साजरा करताना पदरमोड होईल आमच्या कार्यकर्त्यांची म्हणालोय, पण आम्ही जे उभा करायचंय ते एक प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीचं करायचं, जनतेला दाखवायचं, हा उद्देश त्याच्या मागे आहे. पण मला सांगा, मग लेटेस्ट तरुण मंडळाला जे जमतं ते तुमच्या अवतीभोवतीच्या किती मंडळांनी आत्मसात केलं गेल्या 15 वर्षात 20 वर्षात? नाही, तिने प्रयत्न केले, पण थोडंफार कुठं तर ते यश येते, यश परत थांबते, कारण काही गोष्टीची अडचण पडते त्यांना. जसं लेटेस्ट मंडळाला जमते म्हणजे सांगायला कधी हरकत नाही. आमचा लहान कार्यकर्त्यापासून मोठ्या कार्यकर्त्या ज्येष्ठ मंडळी जी आहेत ती सर्व सामील होतात आणि त्यांचं पाठबळ मला आहे. नाही, पण जरूर एकमत एवढं कसं काय होतं, हे कसं काय तुम्हाला साधलंय? नाही, जरूर मी कॅप्टन म्हणून काम करत असताना कधी बाकीचे खेळाडू जसे एकमेकाला साथ देतात, ही मॅच जिंकायची आहे. बरोबर, हाच प्रकार आमच्या मंडळामध्ये. स्पिरिट ग्रेट, एक नंबर. आणि सगळ्यात महत्वाचं आमचं जे नियोजन आहे ते नियोजनाशिवाय कुठली गोष्ट नाही. देखाव्याचं काम आहे, देखाव्याची कमिटी वेगळी, मिरवणुकीचं काम आहे, मिरवणुकीची कमिटी वेगळी. सगळ्या पद्धतीने प्रत्येकाला कामं वाटून देतात. आणि हे सगळं प्रत्येकी कामाचा वाटापत्त काशीद सर आश्चर्य करशाला 5 ते 10% प्रत्येक कार्यकर्त्याला येते. आणि त्याच्यातनं 200% काम आमचं पूर्ण होते. ह्या सर्वात मोठा विषय नियोजनातला एक महत्वाचा कोणतीही गोष्ट असू दे. वा, क्या बात. त्यामुळे हे सर्व पार पडते. कोल्हापूरच्या सगळ्या तालीम संस्थांनी आदर्श घेण्यासारखं तुमचं हे एकूण सगळी कामाची रचना आहे. जे आम्ही केवळ फक्त मिरवणूक बघून म्हणायचो, पण त्याच्या मागे जे तुमचं नियोजन आहे, जो विचार आहे, तो इतका महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की एखादा विषय किंवा थीम घेणं, त्याच्यात क्रिएटिव्हिटी काय, ते कसं मांडायचं, याच्याबद्दलच की नाही खरं तर नवीन पिढीकडे खूप चांगला टॅलेंट आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला काय काय करता येईल? शिवजयंतीच्या निमित्ताने सगळ्या तरुण जे नाचणाराच जो आहे त्याला जर तुम्ही जर असं सांगितलं की बाबा ह्याचे हा विषय शिवाजींची वेगळ्या अर्थाने ओळख आपल्याला करून द्यायची आहे, की शिवाजीतले वेगळे मुद्दे मांडायचे आहेत. आज सिलेबसला शिवाजी महाराजांचा सगळा अभ्यासक्रम गायब झालाय एका अर्थाने, कारण 4थीच्या पुस्तकाच्या नंतर कुठल्याही पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास नाही आहे काय. आणि एकदम वरती म्हणजे काय काय ह्याच्यामध्ये मॅनेजमेंट गुरु म्हणून पण शिवाजी महाराजांचा उल्लेख होतोय. हा जो गॅप आहे, हा गॅप कुठेतरी आपल्याला पहिली गोष्ट कमी करायला लागेल. दुसरी गोष्ट अशी की काही क्रिएटिव्ह गोष्टी मांडा असं सुचवायला लागेल आणि मांडतील चांगले. आत्ता AIची मदत घेऊन खूप चांगले आर्टवर्क करणारी मुलं पण एका बाजूला आहेत, चांगले रील बनवणारी पण मंडळी आहेत, चांगलं म्युझिक कंपोज करणारी पण मंडळी आहेत. शिवाजी महाराज ही एक सगळ्याच्या अशी शिवाजी महाराज हीच थीम ठेवायची आणि प्रत्येकानं आपापल्या फॉर्म मध्ये जेवढी माध्यम, कोणी भरत काम करेल, कोणी पेंटिंग करेल, कोणी गाणं तयार करेल. प्रमाणे हीच थीम बेळगाव मध्ये वापरली जाते. अच्छा, जे बोललो की प्रत्येक मंडळाचा चित्रच वेगळा, हीच थीम. आत्ताच्या आपल्या सगळ्या या बोलण्यातनं आपण हे होते हे मान्य केले आणि हे करायला पाहिजे असं आपण म्हणतोय. आता हे करण्यासाठी जे होते ते आपल्या समोर आहे. म्हणजे शिवजयंतीच्या मिरवणुकांचं बदलणारं स्वरूप हे कुणालाही मान्य नाही, याबद्दल काही दुमत नाही. मला असं वाटते बदललेलं रूप, त्याला एक विधायक स्वरूप आलं पाहिजे. डॉल्बीचा अतिरेक टाळला पाहिजे. सुधाकर दादा, मी नेहमी असं म्हणतो की जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होत नाही तोपर्यंत आपण त्यात बदल घडवून आणत नाही. सो मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही जेव्हा या विषयावरती लिहिलात ते मुळात तुम्ही संवेदनशील लेखक आहात, पत्रकार आहात, तुम्हाला नेमकं असं काय वाटलं की नाही तर मला या विषयावर लिहावंच लागेल? नाही, मी या मंडळांच्या या बातमीदारीच्या निमित्तानं किंवा सोशल लोकात मिसळायचं, त्यांच्याकडून माहिती घ्यायची, चांगलं वाईट लिहायचं, हे मी सुरुवातीपासून करत आलो. तर मला फक्त असं वाटलं, एक छोटं उदाहरण घेऊ. ज्या बुधवार पेठेची काल मिरवणूक निघाली, इतका वेळ ट्रॅफिक झालं, 1-2 वर्षापूर्वी एक अपघात झाला होता.
शिवाजी पुलावरून एक भाविकांची ती बस. 10 ते 12 जण ठार झाले होते दगवली. आणि त्या दिवशी सुट्टीचा दिवस होता कुठला तरी बघा असं. आणि 1 जानेवारी होती, 31 डिसेंबर काहीतरी नंतर 1 होतं, जानेवारी काहीतरी होती होतं. पहाटे. आणि ते समजल्या मी तिथं गेलो. तुम्हाला सांगतो कोणीही नव्हतं, फक्त ही जुना बुधवार पेठेतली सगळी आणि विशेष म्हणजे कार्यकर्ते काल पुढं असलेली ही माणसं आपल्या खांद्यावरनं त्या माणसांनी प्रेत उचलली. हाय तिथं जेवण टाकून सगळं उठले, सगळे ते एका ठिकाणी जेवायला होते. त्या माणसांनी त्या संकटाच्या काळात जखमींना बाहेर काढलं. त्याच्याही पुढे जाऊन प्रेत खांद्यावरून आणलेली हीच सगळी मुलं आहेत. म्हणजे एकीकडे ही सगळी संवेदनशील Yes. आणि जबाबदार तरुणाई आहे. माझं अजून म्हणणं आहे यांच्या शिवाजी बद्दलचं जे प्रेम आहे त्याच्याबद्दल ती शंकास्पद आहे काय? अजिबात बात नाही. शिवाजी इतकं महाराजांचं प्रेम प्रेम. मनानं ते करतात आणि पण त्यांची थोडी पद्धत चुका लागलेली आहे. अतिशय एकजुटीनं एकमेकाच्या संकटात पेठेतल्या फक्त शिवजयंतीपुरती एकत्र येत नाहीत, कुठल्याच पेठेत. इव्हन पूर आला तरी ही सगळी माणसं- घरात कुठं संकट कुणाचे आलं, काहीतरी आपत्ती आली तर राबणारी हीच मुलं आहेत. पण काय झालं कोण जाणे, या साऊंड सिस्टीमची त्यांना ते हे लागलेलं आहे. तुफान नाचतात, नाचायलाही हरकत नाही. स्वतंत्र वेगवेगळे कार्य आपण आता म्हणू तसं नाचू नका, पण त्यांच्यातलं हे वय आहे, आताचा काळ आहे. दुसरे Young स्वतंत्र generation. कार्यक्रम आयोजित करून ते हे सगळं करू शकतात. पण शिवजयंती मला असं वाटतं की आता कोल्हापूरमध्ये 1 दिवस फक्त डॉल्बीवर नाचण्याचा, त्याचा बाकी कशाशी नाही, काही आपण संबंध आता आहे असं कसं- खरं ठरवावं लागेल. नाही मी म्हणजे- कसं म्हणतो, आता ही तरुण मुलं ही अशा पद्धतीने नाचता दिली. चांगल्या मोठ्या मोठ्या क्लबमध्ये, हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने ती माणसंही डॉल्बी लागली किंवा ते सिस्टीम लागली तर नाचणारे आहे. फक्त ती रस्त्यावर नसतात. आपण त्यांना नाचू नका असं ज्या वेळा सांगतो त्यावेळा काय करा हे नाही, त्यांच्यातील जी अतिशय चांगली जी ऊर्जा असते आहे ती- त्या ऊर्जेला योग्य वळण द्यायला पाहिजे. योग्य वळण. मग ते योग्य वळण देण्यामध्ये आपण कमी पडतोय का? किंवा ती 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 ऊर्जा या पद्धतीनं सादर करायची ही जागा नव्हे, ही जागा- शिवजयंती हा, जागा ही नव्हे. शिवजयंती. एवढाच मुद्दा आहे आमचा, बाकी काय आपण नाही. किती म्हटलं आणि- एवढं ठेकेबाज हा. गाणं लागलं तर नाचू नाचू हे नका. कधीच हे होणार नाही. कुठं ना फक्त कुठं ते ही जागा नव्हे, ही एवढंच जागा सांगायला ती. पण या कोल्हापूरात आणि- मला आठवतंय शिवजयंती म्हणल्यावरती सकाळी 6 वाजल्यापासून पोवाड्यांचे हो, हो. आणि सगळे देशभक्तीपर गाणी ऐकायची. ऐकायची. म्हणजे आज शिवजयंती आहे हे समजलं की आधी 2-3 दिवसापासून कुणाकुणाचे चांगले पोवाडे आलेले आहेत किंवा इव्हन बाजारामध्ये पण त्यावेळेला कॅसेट यायच्या. त्या कॅसेटमध्ये सगळी शिवाजी महाराजांची गाणी असायची, चांगले पोवाडे असायचे. त्याची जागा आता मागं पडत चालली आहे. हे नाही, आता आता सगळ्यात- मला- आता सुद्धा सध्या सर्व तालीम पेठेने ज्या शिवजयंती उत्सव साजरे करताना पोवाडे म्हणा चांगले चांगले उपक्रम केलेत. आता 100% केले. पण त्याबरोबर त्यांची उपक्रम खूप चांगले आहेत. फक्त मिरवणूक ह्या जी काढली. आवाजात ते विरून विरून गेले. विरून त्यामुळे तेच बोलायचं होतं मला गेले. की असं- पोरं- डॉल्बीच्या आवाजात ते चांगले त्यांचे ते काम मागं पडतंय. मागं पडलं. मागं पडलं. म्हणजे मागं माझं पडलं. म्हणणं काय, हे गालबोट लागू नये म्हणून सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराज एक खूप मोठं हे आहे. कोल्हापूरसाठी काय त्यांचं असोसिएशन आहे, कोल्हापूरबरोबर काय काय 7-8 पत्र कोल्हापूरच्या पुरातत्व खात्याच्या ह्याच्यामध्ये मूळ पत्र आपल्याकडे आहेत. आजपर्यंत कधीही ती डिस्प्ले केली नाहीत. आपण तरुण मंडळांनी ही जाहीर म्हणजे मी तर म्हणतो चौकात डिस्प्ले करावीत, कारण ती कोल्हापूरशी संबंधित आहेत, कोल्हापूरच्या ताब्यात आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पन्हाळ्यासारख्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा परवा आम्ही एका प्रसंगाच्या निमित्ताने गेलो आणि काही मित्रांनी आपल्याला विचारलं की शिवाजी महाराज पन्हाळ्यावर राहत कुठे होते. बरोबर. तर बाले किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचा वाडा होता, त्याचा जोता तिथं आहे, पण बाकी आज तिथं नाही. ते आम्ही काही मंडळी बावड्यातल्या जाऊन स्वच्छ पण केलं. पण माझं म्हणणं त्याचं पुनर्बांधणी होणं किंवा परवा रांगण्यावरती खूप चांगल्या लोकांनी शोधून काढलेल्या आहेत काही गोष्टी. खूप तरुण मंडळी याच्यासाठी चांगली फोटोग्राफी करतायत, मांडतायत, वाचतायत. अलीकडे इतिहासाबद्दल अभ्यास करून मांडणाऱ्यांचं पण प्रमाण तरुणांचं भरपूर आहे. म्हणजे एकूण शिवाजी महाराजांच्या बद्दलचं हे चांगलं आहे. त्याचं कुठेतरी आता वेगवेगळ्या माध्यमातून सादरीकरण करायची चांगली संधी आहे. नाही, शिवजयंती हे त्यासाठी अतिशय उत्तम अतिशय माध्यम उत्तम आहे. साध्य. माध्यम आहे, पण ते थोडंसं किंवा मागं बावड्यामध्ये पडायला लागले आणि मिरवणुकीवरती जास्ती भर यायला लागला. जास्त शुक्रवार पेठेमध्ये बावड्यामध्ये अजूनही ज्ञानेश्वरीचा, तुकारामाच्या गाथेचा, भगवद्गीतेचा सप्ताह चालतो आणि त्याचा प्रसाद बिसाद असं पण चालतं. माझं म्हणणं शिवाजी महाराजांची पुस्तकं किती जणांच्या घरात आहेत हा जरा एकदा तपासायची गोष्ट आहे. खरं आहे. आणि किती जणांनी शिवाजी महाराज वाचलेले आहेत, समजून घेतलेले माझं आहेत. म्हणणं किमान आता काही तरुण मंडळांनी याच्यावरती खर्च करण्याच्या ऐवजी काही शिवाजी महाराजांच्या प्रति योग्य पुस्तकाच्या शिवचरित्र ज्याच्यामध्ये आहे त्या लोकांना उपलब्ध करून देणं
नेहमी असं वाटतं. नाही, मला वाटतं आता वाचलं. परवा शुकुरापेठ पंचिंगा कोणीतरी केलं. यावेळेला सगळे फलक शिवाजी महाराजांच्या काळातले काही हो. आदेशाचे किंवा आदेशाचे. ह्याचे होते ते सर्व लावलेले. छान माहिती होती, म्हणजे लोकांना चांगला उपक्रम वाटला तो. हे जर केलं तर शिवाजी महाराज आणि त्यांचं काम हे लोकांच्या समोर पोचल. येईल. करण्यासारखं आणि खूप काही आहे. हा, करण्याचं फक्त मुळात काय आहे की आपली इच्छाशक्ती चांगली पाहिजे, आपले विचार चांगले पाहिजेत, आणि जसं मगाशी म्हटलं असं की याच्यासाठी एक जनमताचा दबाव पण तयार व्हायला पाहिजे, आणि जे ज्येष्ठ बुजुर्ग मंडळी आहे त्यांच्या अनुभवाचा काहीतरी आपण आदर राखला पाहिजे, मान राखला पाहिजे. म्हणजे पोरं ऐकत नाहीत या नावाखाली जे काही चालू झालेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पोरांना वळण लावलं, आपल्या घरातल्या मुलांना आपण जशी शिस्त लावतो, वळण लावतो, तसंच सार्वजनिक स्तरावरती हे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यातल्या ऊर्जेला जर आपण चांगलं योग्य वळण दिलं तर अजून खूप काही या कोल्हापुरातनं चांगलं होईल. आणि मला वाटतं शिवजयंती ही केवळ हिंदू धर्मियांचीच आहे असं अजिबात नाही आहे. शिवाजी महाराज हे सर्वधर्मियांचे आहेत, त्यामध्ये सगळेजण उतरत आहेत. त्यामुळे मला या निमित्तानं माझे जे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते मित्र आहेत त्यांना मी असं नेहमी म्हणतो की आपल्याकडे आपण का म्हणतो आम्ही हिंदुत्ववादी आहे म्हणून. कोण असं म्हणतं का की मी मुस्लिमवादी कार्यकर्ता आहे, कोण म्हणतं का आम्ही ख्रिस्तवादी कार्यकर्ता आहे. सो शिवाजी महाराजांना हे आपण अशा एका मर्यादेत न ठेवता ते महाराष्ट्राचे, भारताचं दैवत आहे. आणि मग जर आपण म्हणतोय की आमचे ते दैवत आहेत तर त्या दैवतासमोर आपण नेमकं काय करतोय याचं भान आपण राखलं पाहिजे. आणि एकच फक्त ऍड करतो तुमच्या याच्यामध्ये की इतिहास तपासून बघितला तर छत्रपतींची सून असलेल्या ताराराणीनं कोल्हापूरची गादी स्थापन केली, आणि कोल्हापूर म्हणजे स्वतंत्र गादी शिवाजी महाराजांची सुरू झाली इथं, ती कधीही परत परकीयांच्याकडे गेलेली नाही आहे. ती कायम अबाधित आहे. इथलं तख्त, इथला झेंडा हा संपूर्ण महाराष्ट्रात, देशात शिवोत्तर काळामध्ये कायम राहिलेली जागा ही आहे. त्यामुळे ह्या भूमीमध्ये तरी अशा चुकीच्या गोष्टी किंवा ज्याला थोड्याशा गालबोट लागतील अशा गोष्टी घडू नयेत ह्याचं भान सगळ्यांनी मात्र ठेवायला पाहिजे. आपल्या कोल्हापूर आणि शिवाजी महाराज तुम्ही म्हणताय तसं एक वेगळं नातं आहे. हे बघा, शिवाजी महाराज रायगडावरही 3 महिने सलग कधी राहिले नसते. भरपूर त्याला इकडून तिकडं सगळ्यात जास्त काळ कोल्हापूर, सगळ्यात जास्त काळ आपल्या पन्हाळ्यावर 3 महिने सिद्धी जोहारच्या वेड्यात अडकल्यामुळं 3 महिने सलग तिथं आहे. मला तर असं वाटतं की पन्हाळ्याच्या प्रत्येक मातीच्या कणाला त्यांचा स्पर्श आहे. तिथली पन्हाळ्यावरची माती डोक्यालाच लावावी इतक्या पवित्रतेची आहे. तर फक्त हे इथल्या तरुणांना व्यवस्थित सांगण्याची गरज आहे. आत्ता मी म्हणतोय ना, आवाज ज्यांचा क्षीण झाला आहे ती ज्येष्ठ मंडळी बाजूला पडली आहेत आणि एक नवा गट, तर तो गट फार अगदी मोठा आहे असंही नाही मी जो, पण त्यांचा प्रभाव आहे. ते म्हणतात सिस्टीमला खर्च किती, तर इतका आहे, म्हणजे तो लाखाच्या पटीतला असा आहे. त्यामध्ये ती आम्ही व्यवस्था करतो की, आणि अशा काय म्हणतात सिस्टीम द्यायला अनेक जण कोल्हापुरातले इच्छुक आहेत. त्यांचे वेगवेगळे हेतू त्यात आढळलेले आहे. वर्गणी विना कुणाची निघाली नाही असं तर होऊच शकणार नाही. इतके देणगीदार वेगवेगळ्या हेतून देणारे तयार झालेले आहेत. सिस्टीम त्यांच्यामुळंच इथं प्रभावीपणे, पण ह्याचं भान मात्र असायला पाहिजे. तो मिरवणूक मोठ्या होत्या का नाही, परवाच्या निघालेल्या मोठ्या मिरवणुका होत्या, पण बघायला माणूस नव्हता. एवढं सांगतो. पूर्वीची मिरवणूक बाबा लेटेस्टची आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक निघणार आहे म्हटल्यानंतर निवृत्ती चौक ते लांब नाही पण बिनखामी गणेश मंदिर पर्यंत सगळे बायका पोरं प्रत्येकाच्या घरात आपली मिरवणूक बघायला, आणि ती त्यांचं जे त्याला नमस्कार करणं, त्यांनी शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणं, हे वातावरण आता नाही आहे. ही मिरवणुका किती मोठ्या निघाल्या असल्या तरी त्यात नाचणाऱ्याशिवाय दुसरा कोणताही माणूस ते बघायला थांबत नव्हता. कुणाचंही धाडसं, प्रत्येकाच्या मनात एक चीड निर्माण झाली. आणि मला असं वाटतंय तो दबाव, या मिरवणुकीमध्ये एक अनेक गोष्ट घडली. लेझिम प्रमाण खेळायचं कमी आलं, लाठीकाठी खेळायचं कमी आलं. या डॉल्बीच्या आवाजामुळं तो प्रकारच बाजूला पडला. गजाननराव, गेल्या काही वर्षामध्ये आता एक पाठपूजन आणि आगमन मिरवणुका गणेशोत्सवाच्या वेळ होत आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीमध्ये चपलं फेकली होती गणपतीच्या समोर. अरे चुकीचं. काय करतोय आपण? मी त्यावेळेला विचारलं होतं की अशा वेळेला आपल्या भावना दुखावत नाहीत, आपण कुठे घेऊन निघालो हे सगळं? आणि आपण सार्वजनिक स्तरावरती सगळं गुडी बोलायचं. जे चुकतंय त्याला चूक आहे असं म्हणण्याचं आपल्याकडे आता धाडस पण होत नाहीये, कारण मग बाकी सगळ्या अंगावर येतील. याला कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे का नको? म्हणजे आपण मिरवणुका काढल्या पाहिजेत, आपण अतिशय आनंदानं
पवित्रपणानं आपले सगळे सण उत्सव साजरे केले पाहिजेत, ज्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. पण आपण ते पावित्र्य बिघडवतोय, आपण चुकीच्या दिशेने घेऊन निघालेलो आहे, आपण किती मॅन आवर्स वाया घालवतोय याचा विचार करायला नको. ती ऊर्जा जर आपण चांगल्या कामात कुठे वापरली, आपण जर त्याच वेळेमध्ये त्या तरुणांकडनं एखादं विधायक काम करून घेतलं, ज्याला आपण लोकसहभागातून म्हणतो, केवढं चांगलं होईल. 100% होणार. वृक्षारोपणापासून ते स्वच्छता मोहिमेपर्यंत. मगाशी म्हणलं सीसीटीव्ही लावणार आहे, आमच्या भागामध्ये सीसीटीव्ही लावले की आमचा भाग सुरक्षित झाला असं ते मंडळ अभिमानानं सांगू शकेल. नाही, करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे कितीतरी विधायक कामं किंवा जी आणि हे करणारी मंडळी आहे. पुन्हा एकदा म्हणलं असं की याच कोल्हापुरामध्ये अनेक मंडळांच्या बातम्या आम्ही देतोय आणि ती लोक नंतर मला सांगतात की साहेब तुम्ही हे दाखवलं बरं वाटलं, आता आम्ही पण करणार. पण ही करणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढी राहू नये, ती अधिक वाढावी, त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे, बाकी काही नाही. आणि ज्येष्ठ मंडळींनाच हे आवडलेलं नाही असं अजिबात नाही. तिथल्या तरुण मंडळींना जी आहेत मंडळी त्यांनाही आवडले नाही. पण तो जो हे सगळे हे करणारा डॉल्बी वगैरे आणणारा जो एक गट आहे तो खूप प्रभावी प्रत्येक पेठेत झाले. मला आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी एवढंच म्हणायचंय की आपण सगळ्यांनीच जबाबदारीनं या अशा घटनांकडे बघितलं पाहिजे. जे काही चुकीचं होते ते कसं मागं पडेल आणि चांगल्या गोष्टीला आपल्याला कसा पाठिंबा देता येईल. आज लेटेस्ट तरुण मंडळासारखं एक उदाहरण आहे. मगाशी तुम्ही म्हटलं तसं कोल्हापुरातली अनेक मंडळी अतिशय उत्तम काम करतात. शाहूपुरी युवक मंडळ आहे, संभाजीनगर तरुण मंडळ आहे, अनेक मंडळ, सगळ्यांचं नाव शिवाजी तरुण मंडळ, बुधवार पेठ देखील त्यांच्यासारखं सामाजिक याच्यात दुसरं कुठंच नाही. अतिशय उत्तम काम करतात, हिरिरीनं काम करतात. कोणतीही अडचण असू दे, महापूर असू दे का काही असू दे, ही सगळी तरुण जीवाची पर्वा न करता हा शब्द तंतोतंत तेही मंगळवारपेठ, शिवाजीपेठ, बुधवारपेठ 100% जरूर पोर आहेत. नाही, आपल्या पेठा ही आपली संस्कृती आहे, अभिमान आहे. परवा शिवजयंतीच्या कार्यक्रमात सुद्धा मंगळवारपेठला सर्व युवक पन्हाळ्यावर जाऊन स्वच्छता मोहीम केली गड किल्ल्याची. तेच हे बघा, इतकी ताकद आहे, किल्ला बांधतील एवढी ताकद आहे. 100% फक्त ते कुठंतरी दिशा चुकायला नाही. तो परवा जेव्हा पहलगाम मधला दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी आपल्या रवी इंगोलीने सांगितलं आम्हाला एक रणगाडा द्या आणि पाकिस्तान हे असेल. मी काय म्हणतो, ही जी नाही ही ती इच्छा आहे, ताकद आहे, मनात जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे की नाही आम्ही आमच्या देशावरचा हल्ला सहन करणार नाही. कोल्हापूरच्या सगळ्या तरुणांना असं वाटतंय, त्यामुळे रवीने ती बोलून दाखवली. ही ऊर्जा जी आहे ना प्रॅक्टिकली शक्य आहे का नाही, भावना आहे. आम्ही लढू शकतोय, आम्ही जाऊ शकतो. पावनगड अलीकडे जर बघितला तर पावनगड कोल्हापुरातल्या तरुणांनी तिथली सगळी झाडं आणि सगळं काढून तटबंदी पूर्ण रिकामी केली. भगवान चिलेनं खूप चांगला रांगणा बघून भगवान चिलेंचं कार्य चांगल्या पद्धतीने प्रतीक. या कोल्हापूरमध्ये असे इतके लोक आहेत, अमोल बुड्ढे असेल, प्रतीक असेल, ही सगळी लोक, अमर आडके, अनेक लोक आहेत. सो मला तेच म्हणायचं की चांगलं काम होते का नाही, 100% होते. ते अधिक चांगलं करायचे आणि जर काही आपण कुठे चुकत असेल तर ते दुरुस्त करायचं. इतकाच साधा सोपा विषय आहे. त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर मला वाटतं इथून पुढच्या कोणत्याही उत्सवाच्या मिरवणुका या अधिक आनंददायी असतील, अधिक मंगलदायी असतील आणि त्याच्यातून तो जो सण किंवा उत्सव आहे त्याचं खरं स्वरूप लोकांसमोर येईल. आणि जसं आता दादा म्हटले की पूर्वी ज्या पद्धतीनं त्या मिरवणुका बघण्यासाठी सहकुटुंब लोक एकत्र यायचे, आता मिरवणुका निघाली, चल रस्ता बदलतो, तो त्रासच नको, ही जी मानसिकता येत चाललेली आहे ती बदलण्यासाठी आता कोल्हापूरकरांनी जाणतेपणानं डोळे उघडून प्रयत्न करण्याची गरज आहे. तर आणि तरच आपण कुठल्या तरी एका चांगल्या दिशेकडे जातोय असं आपण म्हणू. तुर्तास आज हे तिन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि एका अत्यंत संवेदनशील विषयावरती बोलले, याबद्दल तिघांचे मनापासून आभार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखी एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. नमस्कार.